नमस्कार. आज आपण DML स्टेटमेंट बघणार आहोत. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. काल आपण डेटा डेफिनेशन लँग्वेजच्या कमांड बघितल्या, जसे की क्रिएट स्टेटमेंट म्हणजे क्रिएट टेबल कसं करू शकतो, अल्टर कसं कसं करू शकतो, ट्रंकेट कसं करू शकतो आणि ड्रॉप. तर ह्या गोष्टी आपण काल बघितल्या. आज आपण ॲक्च्युली जे डेटा डेफिनेशन लँग्वेज जे आहे ते म्हणजे आपण टेबलचं जे स्ट्रक्चर असतं त्याच्यावरती काम करतो. आपण ॲक्च्युअल डेटामध्ये काही करत नाही तिथे. म्हणजे डेटा फक्त डिलीट करण्याचं काम करतो आपण. पूर्ण टेबलचा डेटा जर ट्रंकेट म्हणतो ना आपण, तेव्हा फक्त डिलीट करण्याचं काम करतो. आणि क्रिएट, अल्टर आणि ड्रॉप हे जे आहे ते काय करतात, एक तर क्रिएट करण्याचं काम करतात टेबल. दुसरा जे आहे ते अल्टर, ज्याचं स्ट्रक्चर चेंज करायचं असेल, कॉलम ॲड करायचा आहे, कॉलम डिलीट करायचा आहे, कॉलमचं डेटा टाईप चेंज करायचं आहे. तर त्या गोष्टी करण्याचं काम अल्टर स्टेटमेंट असतं. आणि ट्रंकेट पूर्ण टेबलचा डेटा डिलीट करतं. आणि ड्रॉप ड्रॉप हे जे आहे ते टेबल पूर्ण डिलीट करतं. म्हणजे जो काय स्ट्रक्चर आहे तो पूर्णच्या पूर्ण डेटाबेसमधून डिलीट करण्याचं काम हे ड्रॉप स्टेटमेंटचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे DDL बघितले. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. DDL, DML, DCL आणि TCL. DDL म्हणजे डेफिनेशन, DML म्हणजे मॅनिप्युलेशन, म्हणजे टेबलवरती जे काय ऑपरेशन्स होणार आहेत ते. डेटा कंट्रोलमध्ये ॲक्सेस रिलेटेड ऑप्शन्स असतात. डेटा ॲक्सेस आपण ग्रांट, रीड ओनली कोणाला द्यायचा, राईट ओनली ॲक्सेस कोणाला कोणाला द्यायचा वगैरे त्या टाईपचे. ट्रान्झॅक्शन कंट्रोलमध्ये आपण जे काही काम करतो ते कमिट करण्याचं काम. कमिट म्हणजे सेव्ह करण्याचं, परमनंट सेव्ह करण्याचं. रोलबॅक म्हणजे रिवर्ट करण्याचं काम असेल. सेव्ह पॉईंट म्हणजे भरपूर मोठी क्वेरी असेल, त्याच्यातले पार्ट पार्ट आपण काहीतरी काम करतोय, तर लेट से 10 क्वेरी, म्हणजे असे जवळपास 10-20 क्वेरीज आहे आपल्या, आणि त्या आपण 3-4 अशा थोड्या थोड्या रन करतोय. तर 5 क्वेरी झाल्या सपोज, तर त्यानंतर आपण सेव्ह पॉईंट म्हणून यूज करतो. ते बी आपण एक्झाम्पल सहित पुढे घेऊया. आणि सेट ट्रान्झॅक्शन पण हे अजून एक कमांड आहे, ती प्रॅक्टिकली दाखवेल मी. तर जसं काल सांगितलं होतं मी, की ह्या ज्या दोन गोष्टी आहे, डेटा कंट्रोल लँग्वेज मोस्टली ॲडमिन लोक काम करतात. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून असतात. त्यांचं काम असतात की कोणत्या टेबल किती कोणी ॲक्सेस केला पाहिजे, कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कोणाला ॲक्सेस द्यायचा नाही, ह्या गोष्टी ज्या असतात त्या ॲडमिन लोक ठरवतात. म्हणजे जी काही कंपनीची पॉलिसी असेल, कंप्लायन्स टीम असते त्यांची, त्यानुसार ते डिसाईड केलं जातं. ट्रान्झॅक्शन कंट्रोल लँग्वेजमध्ये हे जे पण आहे हे पण जवळपास डेव्हलपर यूज करतात, कमिट आणि रोलबॅक आणि सेव्ह पॉईंट. परंतु खूप एवढं काही जास्त काम नाही आहेत, म्हणजे याचं पण म्हणजे खूप कमी वेळेस आपल्याला यूज करावं लागतं. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे ह्या महत्त्वाच्या आहे. डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि डेटा मॅनिप्युलेशन. आणि ह्या डेटा मॅनिप्युलेशनमध्येच बरंच आपण काही गोष्टी करू शकतो ज्या गरजेच्या असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ॲज अ डेटा ॲनालिस्ट म्हणून कुठे इंटरव्ह्यूला जाशाल, किंवा तुम्ही ॲज अ SQL डेव्हलपर म्हणून जरी कुठे इंटरव्ह्यूला जर गेले, तर त्यावेळेस तुम्हाला मोस्टली DML आणि DDL या स्टेटमेंटवरती जास्त क्वेश्चन्स विचारले जातील, जास्त करून DML स्टेटमेंटवरती. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते ह्या व्यतिरिक्त SQLमध्ये काही महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहे, त्या मी नंतर घेणार आहे. म्हणजे जसं की व्ह्यूज आहे, त्यानंतर स्टोअर प्रोसिजर्स आहे, हे पण महत्त्वाचे आहे. त्यानंतर आता हे ग्रुप बाय वगैरे जे आहे, ग्रुप बाय, ऑर्डर बाय, त्यानंतर ग्रुप बाय हॅविंग असते, ग्रुप बाय हॅविंग, असे असे काही क्लॉजेस आहे. आणि एक वेअर कंडिशन आहे. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला करायच्या असतात. आणि त्यानंतर एक ॲग्रिगेशन फंक्शन असतात. म्हणजे फंक्शन म्हणजे जे की आपले सम, मेन, मॅक्स, ॲव्हरेज वगैरे असे काही फंक्शन्स आहे. हे पण आपल्याला यूज करावं लागतं. त्याला ॲग्रिगेशन फंक्शन्स म्हणतात. तर ह्या सर्व गोष्टी पण आपण घेणार आहोत. सध्या फक्त आता आपण फ्लोमध्ये चाललो व्यवस्थित. तर DDL स्टेटमेंट आपण टेबलच्या रिलेटेड टेबल बघितलं. आपण टेबल कसा डिफाईन करायचा, कसा क्रिएट करायचा, त्यानंतर अल्टर कसा करायचा वगैरे. आता टेबल आलेला आहे आपला, मग त्यानंतर डेटा इन्सर्ट करायचा आहे. हो. प्रवीण, तुम्ही मेटवर गेले तरी चालेल. ठीक आहे. तर इथे जे असतात बाकीच्या ह्या गोष्टी आपण शॉर्टमध्ये घेणार आहे. इथं काही जास्त आपल्याला काही वेळ द्यायचा नाही. परंतु ह्या ज्या गोष्टी आहे इथे जास्त आपल्याला वेळ देणं गरजेचं आहे, आणि याचीच प्रॅक्टिस तुम्ही जास्त करायची. म्हणजे SQL मध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला काही सिनेरिओ बेस्ड क्वेश्चन्स दिले जातात, आणि त्यावेळेस तुम्हाला ह्या ज्या क्वेरीज आहेत त्या लिहाव्या लागतात. मग आता आतापर्यंत तुम्हाला मी म्हणजे जे काही शिकवलं आतापर्यंत, की क्रिएट टेबल कसा करायचा वगैरे,
आतापर्यंत मी काही टेबल्स क्रिएट करून घेतले होते तुमच्याकडून, जसे की एम्प्लॉई टेबल क्रिएट केला, त्यानंतर डिपार्टमेंट वगैरे टेबल क्रिएट केला. तुम्हाला काही क्वेरी दिल्या होत्या त्या तुम्ही ट्राय करू शकतात. अजून तुमच्या मनाने काही टेबल क्रिएट करू शकतात. जसं की एखादा लॉजिस्टिक्सचा टेबल आहे, किंवा जर तुम्ही कुठे जॉब करत असाल आणि जॉबमध्ये जर तुम्ही एक्सेलवरती वगैरे काम करत असाल, तर तुम्ही तिथे पण बघू शकता की तुमच्याकडे कोणते कोणते कॉलम्स आहे. मग त्या टाईपचा एखादा टेबल तुम्ही क्रिएट करू शकता का? आणि मग तो डेटा आपण एक्सेलमध्ये कसा एक्सेलचा डेटा जो आहे तो इथे कसा इम्पोर्ट करू शकतो ते पण करू शकतो. त्याचं पण मी पुढे घेणार आहे. परंतु सांगायचा मुद्दा इथे हा आहे की तुम्ही कोणताही टेबल क्रिएट करू शकतात आणि त्याचे कॉलम्स ॲड करून त्याच्यात काही डेटा इन्सर्ट करू शकता. आता इथं एक बुकचा टेबल आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकतात की बुक आय डी, टायटल, डिस्क्रिप्शन वगैरे हे काही कॉलम्स आहे. त्याच्यात आता मी तुम्हाला महत्त्वाच्या ज्या गोष्टी असतात की प्रायमरी की काय असते, फॉरेन की काय असते. आता प्रायमरी की काय सांगितलं मी तुम्हाला की प्रायमरी की समथिंग विच इज युनिक, नॉट डुप्लिकेट आणि नॉट नल अशी असते. अच्छा, त्याच्यात मी तुम्हाला कन्स्टंट सांगितले ते. आता एक कन्स्टंट म्हणून एक शब्द आहे. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण विचारू शकतात की व्हॉट इज युअर अंडरस्टँडिंग अबाउट द कन्स्टंट. जर कन्स्टंट बद्दल विचारलं तुम्हाला की कन्स्टंट म्हणजे काय, तर कन्स्टंटमध्ये जर तर कन्स्टंटचं तुम्हाला काही सांगता आलं पाहिजे. कन्स्टंट इज नथिंग बट समथिंग विच इज काइंड ऑफ अ बिझनेस रूल. बिझनेस रूलच्या अराउंड असतात. म्हणजे ह्या कन्स्टंटमध्ये मग तुम्हाला मी सांगितलं होतं की कसे सिमेंटिक कोणते एक प्रायमरी की कन्स्टंट असतात किंवा की कन्स्टंट असतात. इंटिग्रिटी कन्स्टंट, त्यानंतर सिमेंटिक कन्स्टंट, त्यानंतर अजून एक होता तो मला लक्षात नाही आला ताई. परंतु असे 2-3 आहे की जे परमिशेबल असतात की ह्याच्यात आपण प्रायमरी की कन्स्टंटमध्ये काय देऊ शकतो की पर्टिक्युलर की ही डुप्लिकेट नसू शकते. परत अजून एक नल कन्स्टंट असतात. तर अशा पद्धतीने की काही डेटा आपण कॉलममध्ये नल डेटा इन्सर्ट करू शकत नाही. असे काही नियम्स असतात किंवा रिस्ट्रिक्शन्स असतात. त्यासाठी हे कन्स्टंट असतात आणि मग त्यासाठी आपण हे कन्स्टंट क्रिएट करण्याचं काम टेबलमध्ये क्रिएट करतो. मग जे तुम्हाला आता हे टेबलमध्ये असे दिसेल पीके, तर हे कन्स्टंट तुम्ही बघायचे. आता इथे बघा, इथे अजून एक ऑप्शन आहे. तर काही ठिकाणी कन्स्टंट असतात. आता ते कन्स्टंट बघूया आपण. कुठेतरी एखाद्या टेबलवर जर तुम्ही गेले, लेट्स से या डिपार्टमेंटवरती काही कन्स्टंट आहे का बघायचे. आता हे बघा, इथे इथे एक कन्स्टंट आहे डिपार्टमेंटचा मॉडिफाईड डेटचा वगैरे. आता हे जे आहे आता तर याला मी जर असं म्हटलं की नेमकं काय हे आता, तर जनरेट आपण क्वेरी करू शकतो असे ॲक्च्युली. याच्यात काय असतात हे कन्स्टंट जे आहे ना, की डिफॉल्ट गेट डेट म्हणजे ही मॉडिफाईड डेट आहे ना, ती ऑटोमॅटिक जनरेट होते. म्हणजे जेव्हा कधी एखादं रेकॉर्ड इन्सर्ट होईल, म्हणजे हे सेपरेट इन्सर्ट करण्याची गरज नाही, असं कन्स्टंट आहे हा. म्हणजे ॲड कन्स्टंट म्हटलंय ना इथे, की डीएफ डिपार्टमेंट मॉडिफाईड डेट. मग डिफॉल्ट काय आहे? डिफॉल्ट म्हणजे याची डिफॉल्ट व्हॅल्यू जर एक रेकॉर्ड इन्सर्ट केलं तर त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू काय जाईल? गेट डेट म्हणजे काय आहे? टुडेजचं फंक्शन आहे. म्हणजे आजची डेट जनरेट होते. अशा पद्धतीचे काही कन्स्टंट असतात. आता हे जे काय इथं दाखवतात हे इंटरनली जनरेट झालेलं आहे. याचा आपल्याला एवढा विचार करायची गरज नाही, किंवा हे कसं जनरेट झालं किंवा एवढं काही समजण्याची गरज नाही की आपल्याला हे लिहावं लागेल का, तर एवढं लिहायची गरज पडत नाही. आपल्याला काही कन्स्टंट जर लिहायचे असेल तर फक्त आपण तेवढे 1-2 एक स्टेटमेंट आपण ते लिहिताना म्हणजे जे म्हणतो ना आपण की प्रायमरी की सेट करायची असेल तर आपण रेफरन्सेस वगैरे यूज करतो. ते मी तुम्हाला दाखवलं होतं ते त्या दिवशी. तर त्या दृष्टीनेच करायचे हे कन्स्टंट वगैरे क्रिएट करण्याचे काम. अजून काही कन्स्टंट जे आहे ते मी तुम्हाला विथ एक्झाम्पल काही घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून अजून तुम्हाला हे व्यवस्थित समजतील. कन्स्टंट महत्त्वाचे. मी तुम्हाला आज काही टॉपिक्स देणार आहे गो थ्रू करण्यासाठी वीकेंडला, की जनरली स्कीमाच्या रिलेटेड, त्यानंतर कन्स्टंटच्या रिलेटेड थोडंसं तुमचं थेरॉटिकल नॉलेज वाढवून घ्या आणि त्यानंतर प्रॅक्टिकली कसं इम्प्लिमेंट करायचं ते पण बघा. एसक्यूएल सर्व्हर तुमच्याकडे आहे की एसक्यूएल सर्व्हरमध्ये तुम्ही काय काय करू शकतात हे हे थोडं ऑब्झर्व करा. आता इथं काय काय असतात गोष्टी, टेबल्स असतात, व्ह्यूज असतात, एक्सटर्नल रिसोर्सेस, सिनोनिम्स, ह्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःहून थोडं थोडं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. गुगलवर जाऊन सर्च करायचं की व्हॉट इज व्ह्यूज. व्ह्यूजमध्ये काय असतात. आता ह्या व्ह्यूजची एक वेगळी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगेल त्याचं नेमकं काय असतं ते. सेपरेट टॉपिक येतो. सिनॉनिम्स काय असतात. आता ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, स्टोरेज, सिक्युरिटी, सर्व्हिस ब्रोकर, प्रोग्रामेबिलिटी, हे डेव्हलपरला काही काम पडत नाही याचं. परंतु ह्या 2-3 गोष्टी ज्या आहे ना ते माहीत असणं गरजेचं आहे. डेटाबेसच्या किंवा आपण एसक्यूएलचं जे टॉपिक आहे किंवा सब्जेक्ट आहे त्याच्यात जेव्हा शिकतो तेव्हा
टेबल्स, व्ह्यूज आणि सिनोनिम्स ह्या गोष्टी बघायच्या आहे की काय असतात नेमकं. आणि मग जनरली तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता की व्हॉट इज टेबल, व्हॉट इज व्ह्यूज, व्हॉट इज सिनोनिम आणि डिफरन्स बिटवीन व्ह्यूज आणि सिनोनिम्स, डिफरन्स बिटवीन टेबल्स अँड व्ह्यूज, अशा गोष्टी तुम्ही गुगलवर सर्च करून तुम्हाला आपोआप त्या गोष्टी मिळतील की हा हे नेमकं काय आहे. तर ह्या सर्व गोष्टी थेओरेटिकल जाणून घेणं गरजेचं आहे. आता सर्व गोष्टी आपल्याला इथं कव्हर करणं शक्य होत नाही प्रॅक्टिकली, पण माझं जास्तीत जास्त असं ॲटलिस्ट ती कन्सेप्ट तरी कुठेतरी घेतली जाईल प्रॅक्टिकली. त्या दृष्टीने मी ह्या गोष्टी घेत जाईल. तर तुम्ही पण तो थोडा थोडा एक्सप्लोर करा. हे महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टवरती काम करायची वेळ येईल तेव्हा टेबल्स आले, व्ह्यूज आले, सिनोनिम्स आले, या सर्वांवरती तुम्हाला कधी ना कधी काम करण्याची वेळ येते. मग ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जरी वेळ नाही आली तरी ॲटलिस्ट इंटरव्ह्यूमध्ये तरी विचारतात की तुम्हाला व्ह्यूज म्हणजे काय, व्ह्यूज कशासाठी लागतात डेटाबेसमध्ये, टेबल आहे पण व्ह्यूज का लागतात, ह्या सर्व गोष्टी आहेत. आता व्ह्यूज मी तुम्हाला नंतर कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगेल, परंतु असे काही क्वेश्चन्स आहेत ते विचारले जाऊ शकतात. त्यासाठी तुम्ही ह्या कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. आता असं वाटेल की तुम्हाला की ज्यांचं काही एसक्यूएलचं नॉलेज नाही त्यांना असं वाटू शकतं की इथे खूप साऱ्या गोष्टी, तर खूप साऱ्या गोष्टी नाहीये, म्हणजे एवढं काही त्याचं असं कन्फ्यूज होण्याचं काम नाही की भरपूर गोष्टी आणि आपल्याला काय जमेल का नाही वगैरे. तर थोड्या थोड्या स्टार्ट करत राहायच्या गोष्टी. जसं मी हा टेबल दिलेला आहे, हा टेबल फॉलो करत चला. ह्या टेबलनुसार आपण पुढे काही गोष्टी घेणार आहेत. मग त्यानुसार आपण ह्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होत जातील. आता पहिली गोष्ट आहे ते DML इन्सर्ट. आता इन्सर्ट स्टेटमेंट, DML स्टेटमेंट जे आहे त्याच्यात आपल्याला डेटा ऑपरेशन्स म्हणजे जे काही टेबलवर आपले ऑपरेशन्स करणे आहे. मग त्याच्यात काय आलं, डेटा ॲड करायचा आहे टेबलमध्ये, डेटा डिस्प्ले करायचा आहे टेबलचा, डेटा अपडेट करायचा आहे म्हणजे काही कॉलम्समध्ये डेटा आपल्याला फिलअप करायचा आहे, काही ऑलरेडी डेटा आहे त्याच्यात आपल्याला काहीतरी चेंजेस करायचे. आता अशा बिझनेस कंडिशन भरपूर असतात, बिझनेस रिक्वायरमेंट बऱ्याच वेळा येतात की काही डेटा आहे जो की आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याला असं अपडेट करावा लागतो. जसं की आता एखादं एक्झाम्पल आहे. लेट्स से Amazonची वेबसाईट आहे. Amazonवर तुम्ही काही खरेदी करत असाल, तर तुमचं तिथं लॉग इन आयडी असतो, पासवर्ड असतो आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा कधी ऑर्डर देतात, तर ऑर्डर देतात तेव्हा तुम्ही तुमचा काहीतरी ॲड्रेस स्पेसिफाय करतात. आणि मग तो ॲड्रेस त्यांच्या सिस्टममध्ये कुठेतरी स्टोअर होतो. तो डेटाबेस टेबलला स्टोअर होतो. एवढं लक्षात राहून एक बॅकएंडला काही ना काही आपला प्रत्येकाचा रेकॉर्ड स्टोअर होत असतो. तर तो ॲड्रेस तुमचा ॲड्रेस स्टोअर झाला आणि लेट्स से तुम्ही एक 2-4 महिन्यांनी दुसरीकडे शिफ्ट झाला, तुमचा ॲड्रेस चेंज झाला, असं काही झालं, तर मग तुम्हाला जेव्हा परत तुम्ही कस्टमर हे करायचं आहे की नवीन ॲड्रेस टाकताय, तर त्यावेळेस तुम्हाला तो सिस्टममध्ये अपडेट करावा लागतो की हां, अगोदरचा हा ॲड्रेस होता, नवीन हा ॲड्रेस आहे. अशा वेळेस असे अपडेशन करणं गरजेचं आहे. कस्टमर तोच आहे, पण त्याचा ॲड्रेस चेंज झाला आहे. त्यावेळेस अपडेट स्टेटमेंट असतात. डिलीट एक स्टेटमेंट आहे. आता डिलीट आणि ट्रंकेटमध्ये 2 गोष्टी आहेत, ज्या फरक आहे. डिलीटमध्ये आपण काही स्पेसिफिक रोज डिलीट करू शकतो. ट्रंकेटमध्ये कंप्लीट टेबल आपण डिलीट करतो. म्हणजे त्याच्यात आपल्याला काही कंडिशन द्यावं लागत नाही. आता हे एक्झाम्पलने आपण बघूया. तर पहिली गोष्ट आहे ते इन्सर्ट. आता याच्यासाठी हा सिंटॅक्स महत्त्वाचा आहे. सिंटॅक्स आता मी जे सांगतो ना सिंटॅक्स, की सिंटॅक्स हे असेच पाहिजे. आणि कारण की काय आहे ना, प्रत्येक डेटाबेसने काही ना काही सिंटॅक्स किंवा एसक्यूएलच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्यानुसार त्यांनी हे डिसाईड करून दिलेलं आहे, की तुमचा इन्सर्ट तुम्हाला डेटा जर करायचा असेल तर तुम्हाला हे इन्सर्ट इंटू स्टेटमेंट असं लिहावं लागेल. म्हणजे सुरुवातीचं जे 2 वर्ड आहे, इन्सर्ट इंटू इथे हे तर राहणारच आहे. त्यानंतर टेबलचं नाव राहणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे कॉलम्स, जेवढे काही कॉलम्स असतील, लेट्स से 2च कॉलम आहे, तर तो 2 कॉलम असे ब्रॅकेटमध्ये द्यायचे. अदरवाईज जर तुमच्याकडे 100 कॉलम आहे, तर ते ब्रॅकेटमध्ये 100 कॉलम तुम्हाला द्यावं लागतील. आणि त्यानंतर व्हॅल्यूज, म्हणजे त्याच्यात मग आपल्याला सिक्वेन्स वाईज व्हॅल्यूज आपल्याला द्यावं लागतात. आणि मग त्यानंतर त्याच्या व्हॅल्यूज वन बाय वन जेवढे काही असतील तेवढे. 4 कॉलम असतील तर 4 कॉलम वरती द्या आणि त्याच्या 4 व्हॅल्यू खाली द्या. असे सिक्वेन्समध्ये द्यावं लागतं. असं नाही उलटं-पालटं करायचं, की आता इथे एक्झाम्पल आहे, मी इन्सर्ट इंटू एम्प्लॉई केलेलं आहे. एम्प्लॉई नेम, डेट ऑफ बर्थ, एज, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सॅलरी आणि त्याच्या व्हॅल्यूज मी इथे काही इन्सर्ट केलेलं आहे. असं आपण करू शकत नाही की एम्प्लॉई नेमच्या जागी आपण इथे डेट टाकू शकतो. ते पण नाही चालत. तसं केलं तर ते मग डेटाचा इनकम्पॅटेबिलिटी एरर येतो. त्यामुळं वरती जे सिक्वेन्स आहे, वरती जसे आपण कॉलम देतोय तसेच आपण कॉलम द्यायचे असतात आणि त्याचाच ऑर्डरमध्येच त्याचा डेटा आपण खाली द्यायचा असतो. हे झालं सिंगल रो. एकच रो आपण इन्सर्ट करतोय वन गो. हां, बोला. सिंगल रोचा डेटा ना, म्हणजे आता शक्यतो सिंगल कॉलम ना.
नाही आता शक्यतो सिंगल कॉलममध्ये डेटा शक्यतो खूप रेअरली असतात, कारण सिंगल कॉलमचे टेबल बिझनेस रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये ना नसतातच जवळपास. म्हणजे त्याचा उपयोगच नाही ना ॲक्चुअली. सिंगल कॉलममध्ये तुम्ही ठेवून करणार काय? एकाच टेबलमध्ये आपण एक सिंगल कॉलम ठेवून त्याचा फायदा काय होणार? आता प्रत्येक टेबलमध्ये काहीतरी रिलेशनशिप असते आणि मग त्याच्या अराउंड लेट्स से आता डिपार्टमेंटचा टेबल आहे किंवा डिपार्टमेंटमध्ये फक्त डिपार्टमेंट नेम ठेवून आपण करणार काय त्याचं? त्याच्याशी रिलेटेड त्याची काहीतरी इन्फॉर्मेशन पाहिजेच ना. म्हणजे लेट्स से डिपार्टमेंटचा एच-ओ-डी आहे किंवा डिपार्टमेंटचे काही अजून काही लॅब्स वगैरे आहे किंवा अजून काही गोष्टी आहे ज्या त्याच्या रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये स्टोअर होईल. त्यामुळे सिंगल कॉलम आहे ना, सिंगल कॉलम माझ्या तरी अजून बघण्यात आलेलं नाही की सिंगल कॉलम आपल्याला यूज करावा लागतो आणि शक्यतो सिंगल कॉलम असलेला टेबल नसतोच म्हणजे, आणि तो व्हॅलिड पण नाही बिझनेस सिनेरिओमध्ये पण. त्यामुळं त्याचं काही एवढं येत नाही. जे काय असतात मल्टिपल रोज असतात म्हणजे ठीक आहे, 2 कॉलम 3 कॉलम असू शकतात. कमीत कमी तरी ॲटलीस्ट 2 कॉलम तरी पाहिजे. म्हणजे एका कॉलमचं काही मिनिंग होत नाही, म्हणजे ते उपयोगाचंच नाही ते. तर कोणते? सेमिकोलॉन. सेमिकोलॉन सॉरी, सेमिकोलॉन नाही, कोट्स म्हणताय का तुम्ही हे असे? हे जे हा सिंगल कोट ना. सिंगल कोट ऍक्च्युली जे स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर व्हॅल्यू जे असतात ना त्यांना सिंगल कोट देतो आपण, आणि जे नंबर फील्ड आहे त्यांना द्यायची गरज नाही पडत. आता तुम्ही बघा इथं जे आहे ना हे जे आहे काय एज, इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आणि सॅलरी, हे नंबर फील्ड आहे. यांना आपल्याला द्यायची गरज पडत नाही. जे काही स्ट्रिंग किंवा डेट फील्ड असतात ना त्यांना आपल्याला असे सिंगल कोट द्यावे लागतात. आता इथं बघा एम्प्लॉई नेम हा आपला व्हॅरकॅर आहे, व्हेरिएबल कॅरेक्टर डेटा टाईप आहे. परत डेट ऑफ बर्थ ही डेट आहे, त्याच्यामुळे आपण असे सिंगल कोट देत असतो. आणि बाकीचे जे आहे नंबर फील्ड म्हणजे इंटिजर, फ्लोट, डेसिमल वगैरे, यांना आपल्याला कधीही असे कोड द्यायची गरज पडत नाही. न्यूमरिक फील्डला लक्षात राहून द्यायचं की आपल्याला कोड द्यायची गरज नाही, बाकीच्यांना लागतात म्हणजे. हो हो हो. व्हेरिएबल कॅरेक्टर म्हणजे जे आपण म्हणतो ना व्हॅर कॅर. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणते कोणते डेटा टाईप आहे आपले, की व्हॅर कॅर आहे किंवा कॅर आहे, असे जे आहे किंवा डेट आहे, असे जे डेटा टाईप आहे ना त्यांना आपल्याला द्यावंच लागतात. परंतु म्हणजे असे जे असतात न्यूमेरिक म्हणा किंवा इंटिजर असे जे आहे किंवा डेसिमल आहे, असे फ्लोट असे असे जे आहे ना त्यांना आपल्याला द्यायची गरज नाही पडत. जे नंबर फॉर्मॅटमध्ये ॲक्चुअल जे क्वांटिटेटिव्ह नंबर असतात ना त्यांना काही द्यायची गरज पडत नाही. ठीक आहे. तर हा झाला सिंगल हो, सिंगल रो इन्सर्ट करण्याचं एका टेबलमध्ये. आणि जेव्हा आपल्याला मल्टिपल टेबलमध्ये डेटा इन्सर्ट मल्टिपल रोज आपल्याला एका वेळेस इन्सर्ट करायचे असतात, तेव्हा आपण हा सुरुवातीचा पहिला एक रो देऊ शकतो, त्याच्यानंतर एक कॉमा द्यायचा आणि त्याच्यानंतर सेम द्यायचं आहे. म्हणजे हे जे आहे वन बाय वन इन्सर्ट होते. असे किती रो आपण इन्सर्ट करू शकतो. मग त्यासाठी मग हे इन्सर्ट केल्यानंतर आपल्याला लेट्स से मग व्ह्यूज करायचा आहे किंवा डिस्प्ले करायचा आहे, तर सिंगल सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई म्हणतोय मी. असा आता हा मी काही डेटा इन्सर्ट केलेला आहे ऑलरेडी. आता हा इन्सर्ट करण्याचं जे स्टेटमेंट आहे मी तुम्हाला ऑलरेडी पण एक क्वेरी दिली होती की तुम्ही कसं करू शकता हे डिपार्टमेंटचं वगैरे. आता इथं बघा इन्सर्ट कसं करू शकतो. हे सिंगल रो आपण इन्सर्ट केलेलं आहे. त्यानंतर आपण याच्यातून फक्त दोनच, आता हे DML स्टेटमेंटच मी घेतले होते त्या दिवशी पण. नवीन क्वेरी काय? आवाज जरा ब्रेक होते, काय झालं? ते घेऊया ना, म्हणजे ते घेऊया. आता ऍक्च्युली काय आहे ना, ह्या सर्व गोष्टी वन बाय वन घेण्याचा उद्देश असा आहे की हे जे आहे ना, की आता आपल्याला प्रत्येक DDL मध्ये कोणते ऑपरेशन्स येतात, DML मध्ये कोणते ऑपरेशन्स येतात, अ, त्याच्यासाठी मी हे सेपरेट सेपरेट घेऊन राहिलोय. शेवटी आपण एकदा पूर्ण हे जे आहे ना फ्लो मध्ये आपण करणार आहे. म्हणजे एक टेबल आहे, मग एक टेबल मध्ये
डेटा म्हणजे टेबल क्रिएट करणे आला, मग त्याच्यात डेटा इन्सर्ट करणे आले. आता मी ॲक्च्युली तसंच घेत होतो. म्हणजे पहिले 1-2 म्हणजे माझ्या परवा आपण डायरेक्ट घेतलं होतं, की काहीतरी क्रिएट टेबल केला, इन्सर्ट केला आणि तो डिस्प्ले करण्याचा प्रयत्न केला. परंतु कसं आहे ना, थोडं कनेक्शन पाहिजे, की आपल्याला नेमकं आपण काय करतोय. म्हणजे त्यासाठी मग मी तुम्हाला हे जे आहे ना, DDL मग इथं घेतलं, मग DML. ह्या सर्व गोष्टी आपण एकत्र घेऊ शकतो आणि ते समजतील म्हणजे व्यवस्थित. तर ते पण बघूया म्हणजे ते काही हरकत नाही. तसं करता येईल म्हणजे जेव्हा आपलं हे पूर्ण होईल ना, तेव्हा आपण करूया. तर इन्सर्ट झालं एक पहिलं स्टेटमेंट आणि नंतर आपल्याला सिलेक्ट. आता सिलेक्ट जेव्हा आपण करतो म्हणजे डेटा आपण इन्सर्ट केला. आता हा डिस्प्ले डेटा फ्रॉम अ टेबल. पूर्ण टेबलमधून आपल्याला डेटा डिस्प्ले करायचा असेल, तर लक्षात राहून द्यायचं आहे, की हा सिलेक्ट क्लॉज आहे. म्हणजे आता सिंटॅक्स कसा आहे ना, की सिंटॅक्स हा असा आहे. सिलेक्ट हे फिक्स असतं. स्टार एक असतो आणि फ्रॉम टेबल नेम हे जे आहे टेबल नेम याच्यात काय होतं ना, की पूर्ण आपला जो टेबल आहे तो आपला त्यातले सगळे कॉलमचा डेटा आहे तो डिस्प्ले होतो. म्हणजे पूर्णच्या पूर्ण. म्हणजे मी आता इथं म्हटलं, की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉयी जेवढे काही कॉलम्स असतील त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये ते सर्व इथे डिस्प्ले होतात. आता दुसरी एक म्हणजे रिक्वायरमेंट असू असू शकते, की आपल्याला फक्त जेव्हा आपल्याकडे सपोज आता इथं किती एक 5-6 कॉलम्स आहे फक्त. परंतु बऱ्याच वेळा रिअल टाईममध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याकडे भरपूर सारा डेटा असतो. आता मी एक एक्झाम्पल पण दाखवतो तुम्हाला इथं. भरपूर कॉलम्स असतात ॲक्चुअली. आता इथे एखादा मी जर म्हटलं, मला लेट्स से सेल्सचा डेटा आहे. सेल्स ऑर्डर डिटेल. हा टेबल मी घेतला इथे. सिलेक्ट स्टार फ्रॉम सेल्स ऑर्डर डिटेल. आता हा सेल्स आहे तो स्कीमा आहे त्याच्यामुळे याचा विचार न करू. फक्त टेबल जो आहे तो सेल्स ऑर्डर डिटेल आहे आणि याला आपण काय करतो F5 करतो. रन केलं. आता रन केल्यानंतर बघा तुम्ही आता याच्यात भरपूर असे कॉलम्स आहे. आता बऱ्याच वेळा सर्वच कॉलम आपल्याला काही गरजेचे नसतात. म्हणजे की हे जे आहे याच्यात आपल्याला हे कॉलम्स सर्व गरजेचे नसतात. याच्यात लेट्स से आपल्याला फक्त स्पेसिफिक प्रोडक्ट आयडी आणि युनिट प्राइस पाहिजे असेल. म्हणजे लेट्स से हा प्रोडक्ट आयडी पाहिजे आणि त्याची युनिट प्राइस पाहिजे. तर आपण काय करू शकतो ना, की आपण इथे म्हणू शकतो की प्रोडक्ट आयडी, कॉमा युनिट प्राइस एवढं आपण घेऊ शकतो आणि आपल्याला मग 2च कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचे. तर आपल्याला हे असे डिस्प्ले होतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण फक्त पर्टिक्युलर कॉलमच डिस्प्ले करू शकतो सिलेक्टमध्ये टाकून. किंवा आपल्याला जर पाहिजे असेल तर सर्वचे सर्व कॉलम आपण स्टार टाकला तर सर्वचे सर्व कॉलम आपण डिस्प्ले करू शकतो. तर तेच इथं म्हटलेलं आहे डिस्प्ले डेटा फ्रॉम टेबल ऑल कॉलम्स डिस्प्ले वन ऑर मोर कॉलम्स एक किंवा जास्त एकापेक्षा जास्त आपण कॉलम जसं मी आता सांगितलं इथं इथं जसं केलेलं आहे तसं पण आणि डिस्प्ले ओनली स्पेसिफिक डेटा विथ सम क्रायटेरिया. आता हा क्रायटेरिया एक गोष्ट आहे, की आपण काही वेअर कंडिशन देऊ शकतो. म्हणजे आता लेट्स से मला इथं युनिट प्राइस ज्यांची 10च्या वरती आहे किंवा लेट्स से आता इथं बरेचसे आहे 700च्या वरती असे आपण पकडूया. 700च्या वरती जेवढे युनिट प्राइस असेल तेवढेच प्रोडक्ट डिस्प्ले करायचे असेल आपल्याला. तर आपण कसं करू शकतो? तर त्यासाठी एक वेअर क्लॉज असतो. वेअर कंडिशन असते. आता हे फिक्स असतं. हे वेअर जो आहे तो फिक्स असतो. त्याच्यात आपण असं देऊ शकतो, की युनिट प्राइस हा जो कॉलम आहे हा जो कॉलम आहे याच्यात मला इज ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजे याच्यापेक्षा जे आहे 700च्या वरती जेवढे रेकॉर्ड्स आहे तेवढेच मला डिस्प्ले करायचे. म्हणजे आता इथं जे दिसत आहे 419, 20, 5 वगैरे हे याच्यात मला इंटरेस्ट नाही आहे. परंतु मला लेट्स से अशी बिझनेस रिक्वायरमेंट आहे की 700च्या वरती ज्यांची व्हॅल्यू आहे तेवढी मला डिस्प्ले करायचे. तर मग मी काय करतो ही कंडिशन टाकलेली आहे. आता तुम्ही बघा याच्यात अगोदर किती रोज होते जवळपास भरपूर रोज होते. आता खाली इथं बघायचं की किती रोज आहे. आता ह्याला वेळ लागतोय जवळपास 1,21,317 रोज आहे हे पूर्ण टोटल आपण डेटा घेतला तर. परंतु मला जर असे म्हणायचं असेल की फक्त मला वेअर युनिट प्राइस इज ग्रेटर दॅन इक्वल टू 700 जर केलं मी 700च्या वरती जे असेल तेवढंच मला करायचंय. तर किती रोज आहे फक्त 27,473 रोजचा डेटा आहे ज्याच्यात की 700च्या वरती प्राइस आहे. तर अशा पद्धतीने आपण काही स्पेसिफिक कंडिशन देऊन काही डेटा रिट्रीव्ह करू शकतो आणि याची बऱ्याच वेळा गरज पडते जेव्हा कधी आपल्याला काही बिझनेस कंडिशन्स असतात. काही डेटचे फिल्टर लावायला लागतात. म्हणजे असा डेटा असतो सेलचा तर पूर्ण 2-3 वर्षाचा डेटा असतो तर त्याच्यात आपल्याला फक्त 1 वर्षाचा डेटा पाहिजे. 1 वर्षामध्ये पण पर्टिक्युलर महिन्याचा डेटा पाहिजे असेल.
तर ते पण आपण रिट्रीव्ह करू शकतो या वेअर कंडिशनमध्ये. अशा काही कंडिशन टाकून आपण हे वेअर अजून थोडंफार प्रॅक्टिकली व्यवस्थित बघूया. फक्त समजून घ्या की सिलेक्ट स्टेटमेंट जे आहे, हे जे सिलेक्ट स्टेटमेंट आहे, DML सिलेक्ट स्टेटमेंट, याच्यात आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे, डिस्प्ले डेटा फ्रॉम टेबल, डिस्प्ले वन ऑर मोर कॉलम्स, ह्या महत्त्वाच्या आहे. इथं बघा तुम्ही, एक सर्वचे सर्व कॉलम डिस्प्ले करायचे असेल तर एवढे कॉलम्स आहे. त्यातील 2-3 स्पेसिफिक कॉलम्स डिस्प्ले करायचे, तर कॉमा सेपरेटेड देऊन आपण ते 3-4 कॉलम असेल तेवढे डिस्प्ले करू शकतो. आणि काही स्पेसिफिक कंडिशन आहे, आता इथे एम्प्लॉईचं नेमचं एज इज ग्रेटर दॅन 20 असलेले रेकॉर्ड मला रिट्रीव्ह करायचे, तर माझे असे हे रेकॉर्ड येत आहेत. तर अशा पद्धतीने हे एक सिलेक्ट क्लॉज आहे, जो सिलेक्ट स्टेटमेंट आहे ह्या DML टाईपमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे झाले इन्सर्ट झालं, सिलेक्ट झालं. आता तिसरा प्रकार आहे तो अपडेट. आता अपडेट काय होतं ना, की लेट्स से मला काही रेकॉर्ड्स आहे. आता माझ्याकडे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई, याच्यात असं आहे की माझ्याकडे आता हे मी छोटं छोटं घेतोय कारण की समजण्यासाठी महत्त्वाचं आहे. तर हां, अजून एक सांगायचं की कमेंट जर द्यायची असेल, की आपल्याला असं तर अशा पद्धतीने आपण कमेंट देऊ शकतो. मल्टिपल लाईनचं कमेंट असेल आणि सिंगल लाईनचं जर कमेंट असेल, तर आपण असे 2 डॅश देतो. म्हणजे याने काय होतं की ते सिस्टमला कळतं की ह्या क्वेरी रन नाही करायच्या. कमेंट कमेंट म्हणजे काय की डिसेबल करून टाकायचं. पण जर रन करायचं असेल आपल्याला, तर ह्या अशा कमेंट द्यायच्या नाही आणि मग रन करू शकतो. किंवा मग मी आता याला पूर्ण रन जर केलं, तर ही पर्टिक्युलर रन होईल. जर आपण एकाखाली 1, 2, 3 क्वेरी लिहिल्या आणि आपल्याला फक्त एकच स्पेसिफिक रन करायची आहे, तर म्हणजे मी आता दाखवतो तुम्हाला की मी आता इथे एक इन्सर्ट स्टेटमेंट आहे किंवा सिलेक्ट स्टेटमेंट आहे. आता मला फक्त काय करायचं आहे की हे सिलेक्ट स्टेटमेंट आहे हेच करायचं आहे आणि हे नाही करायचे. तर मग मी इथं मल्टिपल लाईनच्या कमेंट अशा देऊ शकतो आणि असं क्लोज करू शकतो, जेणेकरून मला असं होईल की आणि हे जे खाली पण आहे ते पण मी डायरेक्टली असं करू शकतो की मला इथे जे आहे ते याला एंड करू शकतो असं, किंवा डायरेक्टली हे पूर्ण असं म्हणजे वरून खालीपर्यंत मला हे सर्व क्लोज करायचं आहे. तर हे एक कमेंट आहे आणि अजून एक मल्टी लाईनची कमेंट आहे, ते दाखवतो मी तुम्हाला. तर सपोज माझ्याकडे असं काही क्वेरी इथे आणि मला ही कमेंट करायची, तर इथे एक इथे माझ्या मते हे कमेंट, हां, कमेंट द सिलेक्टेड लाईन अशी ही एक ऑप्शन आहे इथे बघा. याला केलं की ते पूर्णच्या पूर्ण लाईन कमेंट होऊन जातात. ठीक आहे. तर हे सांगण्याचं इथं फक्त की तुम्ही जेव्हा आपण हे SQL एडिटरमध्ये काम करशाल ना, तेव्हा तुम्हाला अशा भरपूर क्वेरी एकाच ह्याच्यात लिहिण्यापेक्षा मग ज्यावेळेस आपल्याला असं एक सिंगल क्वेरी रन करायची असेल, तर अशा वेळेस बाकीच्या क्वेरीज ज्या आहेत त्या मग कमेंट करू शकतात. हां, तर आपल्याला अपडेट स्टेटमेंट बघायचं आहे. आता हे जे स्टेटमेंट आहे, याच्यात काय होतं ना, की आपण आता हे काही रेकॉर्ड्स आहे आणि असं रिक्वायरमेंट आली, की लेट्स से मी जे काही सॅलरी लेट्स से आता ह्या पर्टिक्युलर एम्प्लॉईची लेट्स से सचिन या एम्प्लॉईची सॅलरी सध्या आहे 50,000 इथे दाखवत आहे. तर मला असं झालं, की मला ही 50,000च्या ऐवजी आता वाढलेली 60,000 करायची किंवा 70,000 करायची काय असेल ते. तर ती अपडेट करायची ही रिक्वायरमेंट आहे इथं मला. तर ती अपडेट करण्यासाठी काय करू शकतो? आपण हे जे आहे आता इथं तुम्हाला मी हे जे आहे की इथे एक सांगितलंय की आता हे एजसाठी केलेलं आहे, पण आपण सॅलरीसाठी करू शकतो. मग इथं अपडेट टेबलचं नाव द्यायचं असतं. मग टेबल कोणता आहे आपल्याला? टेबल जो आहे तो अपडेट एम्प्लॉई आणि त्यानंतर आपल्याला काय अपडेट करायचं? सेट ही सॅलरी जी आहे ती 50,000ची 60,000 करायची. मग ती काय म्हणायचं? सेट म्हणून एक स्टेटमेंट असतं, म्हणजे कीवर्ड असतो. सेट म्हणजे आपण काय करतोय, सिस्टमला सांगतोय की मला ही व्हॅल्यू सेट करा. काय कोणती व्हॅल्यू सेट करा? तर हे सॅलरी जो कॉलम आहे ना, त्याची व्हॅल्यू सेट करायची. ती किती करायची मला, तर ती इज इक्वल टू मला लेट्स से 60,000 करायची किंवा लेट्स से 80,000 करूया आपण. ठीक आहे. पण कोणाची करायची? आता जर एवढं जर रन केलं ना, काय होईल ना, की सर्वांची सॅलरी 60,000 होऊन जाईल. म्हणजे सर्व कॉलमची. परंतु आपल्याला सर्व कॉलमची करायची नाही. तर त्यासाठी काय करायचं, की व्हेअर कंडिशन टाकायची. व्हेअर कंडिशनमध्ये आपण एखाद्या याच्यातलं सांगू शकतो, की एम्प्लॉयी नेम इज सचिन किंवा मग एज इज इक्वल टू एज पण नाही टाकू शकत आता आपण इथं किंवा इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, कारण हे सेम असू शकतात. मग इथं डिफरन्शिएशन फॅक्टर काय असतो, की सचिन आहे किंवा मग एम्प्लॉयी आयडी जर प्रायमरी की असेल तर तो आपण देऊ शकतो. परंतु आता इथं काय आहे आपल्याकडं, एम्प्लॉयी नेम जो आहे तो द्यायचा इज इक्वल टू सचिन. ही जी व्हॅल्यू आहे ना तीच द्यायची. म्हणजे हे जे आहे ना सचिनचं नाव जसं आहे तसंच. आता इथं असं पण नाही चालणार एस कारण ते केस सेन्सिटिव्ह आहे, मग ते अपडेट नाही होणार. हे एवढं द्यायचंय मला. आता हे स्टेटमेंट काय सांगतं, की मला एम्प्लॉई टेबल जो आहे तो अपडेट करा, त्याची सॅलरी 80,000 करा, वेअर एम्प्लॉई नेम इज इक्वल टू सचिन आणि मग त्याला एक्झिक्यूट करा.
मग हे केल्यानंतर वन रो अफेक्टेड असं झालेलं आहे विदाऊट एनी एरर. आता हे झालंय की नाही बरोबर आपलं अपडेट, तर ते चेक करण्यासाठी आपण हे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करू शकतो आणि चेक करायचं सचिन या रेकॉर्डची व्हॅल्यू बघा इथे किती झालेली आहे, इथं 80,000 झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण काही करू शकतो. आता अजून आपल्याला काय करायचं आहे की आता लेट्स से एक नाही 2 कॉलम अपडेट करायचे, तर ते पण करू शकतो आपण. आता लेट्स से मला सॅलरी हा जो एम्प्लॉई कोणता एम्प्लॉई हा अजय अजय या एम्प्लॉईचं सॅलरी मला 1,00,000 करायची आहे आणि त्याचं वय जे आहे ते मे बी चुकलंय किंवा काय झालंय की मला 32 करायचं वगैरे असं काहीतरी करायचंय. तर मग मी काय म्हणू शकतो तेच हे करायचंय सेट सॅलरी लेट्स से 1,00,000 अशी केलेली मी इथे. आणि मला अजून काय एज पण अपडेट करायचं आहे, तर एजसाठी आपण एक अँड कंडिशन देऊ शकतो आणि एज हा जो कॉलम आहे हा एज कॉलम इज इक्वल टू लेट्स से 32 असं करतोय मी. आता हे जे आहे वेअर जे एम्प्लॉई नेम आहे ते काय आहे आपलं अजय या ह्याचं. तर एक मिनिट हे अँड एसक्यूएल स्टेटमेंट माहीत नाही वर्क होत आहे का नाही, परंतु अँडचं दिसतंय ते ठीक आहे. अजय कॉमा आहे ना. हां तेच ते थोडं माझं हे सिंटॅक्स कधी कधी लक्षात नाही येत जेव्हा मल्टिपल. आता मी बऱ्याच वेळा ओरॅकलमध्ये काम केलेलं आहे त्याच्यामुळे मी याच्यात कधी कधी कन्फ्यूज होऊन जातो. तर अशा पद्धतीने कॉमा देऊन आपण हे सेट सॅलरी याचे देऊ शकतो आणि एज असं देऊ शकतो. तर हे वन रो अफेक्टेड झालं आहे. तर हे झालंय की नाही बरोबर ते चेक करण्यासाठी आपण असं अजयचं बघू शकतो सॅलरी चेंज झालेली आणि हे एज पण 32 झालेलं 30 होतं अगोदर. तर अशा पद्धतीने आपण हे मल्टिपल कॉलम्स पण अपडेट करू शकतो. हे कॉमा सेपरेटेड देऊ शकतो. आता हेच जर ओरॅकलमध्ये जर केलं तर ओरॅकलमध्ये असं इथे कॉमा नाही तर इथे अँड स्टेटमेंट आहे असं म्हणजे अँड अँड द्यावा लागतो तरच ते वर्कआउट होतं ओरॅकलमध्ये. आणि MySQL मध्ये पण असंच काहीतरी असेल. आता MySQLचं मला एक्झॅक्ट सिंटॅक्स नाही माहिती, परंतु कोणाकडं हां माझ्या मते संकेतकडं MySQL आहे ना आणि स्वप्नाकडे पण MySQL आहे. तर त्यांनी ट्राय करावे हे स्टेटमेंट कसे म्हणजे तिथे कॉमा असेल तर कॉमा यूज करा किंवा अँड असेल तर अँड यूज करू शकतात. तर अशा पद्धतीने हे अपडेट स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर आता आपलं जे नेक्स्ट स्टेटमेंट आहे डिलीट स्टेटमेंट. आता डिलीटमध्ये काय होतं ना की डिलीट टेबल डेटा विथ स्पेसिफिक कॉलम्स म्हणजे पर्टिक्युलर पूर्णच्या पूर्ण डिलीट डेटा करायचा नसेल आपल्याला सर्व कॉलमचा तर आपण डिलीट स्टेटमेंट यूज करायला पाहिजे. म्हणजे पूर्ण पण करू शकतो आपण किंवा पर्टिक्युलर रो पण किंवा डिलीट करू शकतो. म्हणजे 100 रोज आहे आपले तर त्याच्यातले फक्त आपण काय करू शकतो तर 10 रेकॉर्ड डिलीट करायचे काही स्पेसिफिक कंडिशनने तर ते करू शकतो. ते कसे करणार आपण तर इथं जे आहे आपण इथं म्हटलेलं आहे की डिलीट फ्रॉम हे जे दोन स्टेटमेंट दोन कीवर्ड आहे हे महत्वाचे आणि त्याच्यानंतर एम्प्लॉई टेबलमधून जर एवढं जर म्हटलं आपण याला रन केलं तर आपले सर्वचे सर्व इथं जे 6 रेकॉर्ड्स ते डिलीट होतील परंतु आपल्याला 6 रेकॉर्ड नाही करायचे. तर आपल्याला काय करायचं फक्त एज इज इक्वल टू तर 30 आता याच्यातलं 30 नाही लेट्स से एज इज इक्वल टू 23 वेअर एज इज इक्वल टू 23 असं जर यूज केलं तर मग यांनी काय होईल की स्पेसिफिक एवढंच रेकॉर्ड जे आहे 23 वालं ते डिलीट होईल. ठीक आहे. तर हे असं आपण एक्झिक्यूट केलं तर काय म्हणतंय वन रो अफेक्टेड आणि हेच जर चेक केलं आता की आपलं झालं की नाही बरोबर. तर ते जे होतं शेवटचं जे 23 वालं ते डिलीट झालेले 5 रेकॉर्ड राहिलेले. अशाच पद्धतीने आपण काही वेअर कंडिशन अजून देऊ शकतो. सॅलरी इज ग्रेटर दॅन 1,00,000च्या वरती असेल ती डिलीट करायची तर ते आपण देऊ शकतो. लेस दॅन इक्वल टू वापरू शकतो. म्हणजे असे काही इथं आहे इक्वल टूच्या ऐवजी आपण लेस दॅन इक्वल टू वापरू शकतो. ग्रेटर दॅन इक्वल टू असे जे आहे परत नॉट इक्वल टू एक असतंय असे पण आहे. असे पण आपण बरेचसे ऑपरेटर इथे यूज करू शकतो आणि त्यानुसार आपला हा डेटा डिलीट होईल. आता अजून काही डेटा असेल सिलेक्ट स्टार फ्रॉम टेस्ट एम्प्लॉय आहे का आपल्याकडे हां टेस्ट एम्प्लॉय इथं काय डेटा आहे का आपलं काही हां एक रेकॉर्ड आहे सपोज आणि याला जर मी म्हटलं डिलीट फ्रॉम टेस्ट एम्प्लॉय आणि याला डिलीट केलं तर वन रो अफेक्टेड पूर्णचे पूर्ण रो इन्सर्ट डिलीट होऊन जातात. तर अशा पद्धतीने हे होईल. आता डिलीट आणि ट्रंकेटमध्ये फरक काय आहे ट्रंकेटमध्ये जो काय पूर्णच्या पूर्ण डेटा आहे ना तो डिलीट होतो
म्हणजे त्याच्यात अशी कंडिशन आपण देऊ शकत नाही. ही जी कंडिशन आपण इथं जशी दिली ना, डिलीट वेज एज इज इक्वल टू 23 वगैरे स्पेसिफिक, म्हणजे 10 रेकॉर्ड असेल आणि त्याच्यातले 2च रेकॉर्ड आपल्याला डिलीट करायचे, तर ते आपण ट्रंकेटने करू शकत नाही. ट्रंकेट हे पूर्ण आपण डिलीट करतो एकदाच. ज्यातले जेवढे रोज असतील तेवढे पूर्ण डेटा आपण हा डिलीट होतो ट्रंकेटमध्ये. तर हा फरक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असे विचारतील की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रंकेट अँड डिलीट स्टेटमेंट, तर तुम्ही असं सांगता आलं पाहिजे की ट्रंकेट इज जस्ट डायरेक्टली डिलीटिंग ऑल द रेकॉर्ड्स फ्रॉम द टेबल without any specific condition, while delete is something which is going to delete some specific requirement, specific records as per some condition. म्हणजे असं आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने हा डिफरन्स आहे त्याच्यात ट्रंकेट आणि डिलीटमध्ये. तर हे झाले SQLचे स्टेटमेंटचे टाइप्स DML मध्ये. याच्यात काही क्वेश्चन्स आहे का? असतात ना. तर आपण असं देऊ शकतो, वेअर एज इज बिटवीन 23 अँड लेट्स से 30 असं देऊ शकतो. किंवा हेच आपण तर हे असं करू शकतो, किंवा एज इज ग्रेटर दॅन 23 अँड एज इज लेस दॅन 30 असं असं पण चालेल. पण बिटवीन जास्त इफेक्टिव्ह आहे. त्याच्यात असं हे डबल लिहावं लागत नाही, एज आहे आपण ते. तर बिटवीन दिलं का लगेच होऊन जातं. तर अशा पद्धतीचे बरेचसे ऑपरेटर्स आहे की लेस दॅन इक्वल टू, मी म्हटलं ना की ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, आणि परत बिटवीन ऑपरेटर. आता रेंज जेव्हा द्यायची असेल आपल्याला, पर्टिक्युलर डेटचा डेटा आहे, तर त्या पर्टिक्युलर डेट मध्येच आपल्याला काही डेटा आपल्याला रिट्रीव्ह करायचा आहे. लेट्स से हा सेल्स ऑर्डर हेडर हा एक टेबल आहे. त्याच्यात बघूया आपण काही डेटा आहे का. सिलेक्ट स्टार फ्रॉम, तर याच्यात आहे. आता ऑर्डर रेट याच्यात दिलेली आहे, त्यानुसार मग आपण लेट्स से आपल्याला 2011चाच डेटा पाहिजे, किंवा 2012चाच डेटा पाहिजे, तर आपण असं काही देऊ शकतो का. आता इथं सांगितलं वेअर, आता मी म्हटलं की आता इथं हा जवळपास 31,465 रेकॉर्ड्स आहे. आता इथं तुम्ही बघा, आणि याच्यात बरेचसे रेकॉर्ड्स असतील. 2011 आहे, 2012, 14 वगैरे असे आहे. तर आपल्याला लेट्स से की आता ही लेट्स से कोणती ऑर्डर डेट, आपण ऑर्डर डेट आपल्याला असं 2011 जर म्हटलं, मला फक्त 2011चा रेकॉर्ड पाहिजे. पण आता ही ऑर्डर डेट काय आहे, याच्यात आहे इयर, मंथ आणि डेट फॉर्मॅटमध्ये. मला फक्त इयर जर रिट्रीव्ह करायचं असेल, तर असं आपण फंक्शन यूज करू शकतो आणि आपण याला रिट्रीव्ह करू शकतो. म्हणजे मला इथे याने काय होईल, फक्त 2011चे जे रेकॉर्ड्स आहे तेवढेच येतील इथे. म्हणजे आता 31,000 काहीतरी रेकॉर्ड होते, आणि मी जर फक्त 2011चे रेकॉर्डिंग रिट्रीव्ह करण्याचा प्रयत्न केला, तर फक्त 1607 रेकॉर्ड्स आहे जे 2011चे. तर आता हे इयर फंक्शन काय करतं ना, या ऑर्डर डेटमधून आहे ना पर्टिक्युलर फक्त इयर रिट्रीव्ह करतं, आणि मग ते आपण इथं कम्पेअर केलं की वेअर इयर इज इक्वल टू 2011. तर अशा पद्धतीचं आपण हे करू शकतो. आता ह्या सिलेक्ट स्टेटमेंटमध्ये एक ऑर्डर बाय म्हणून असतं. आता लेट्स से काही डेटा आपल्याला ऑर्डर करायचा आहे. तर ऑर्डर म्हणजे काय आहे की सॉर्टिंग, म्हणजे 1 टू, आता इथं काही रेकॉर्ड्स आहे का जे आपण ऑर्डर करू शकतो. तर इथे हा लेट्स से हा सेल्स ऑर्डर आय डी हा जो आहे तो मला सिक्वेन्समध्ये पाहिजे. तर मग मी काय करू शकतो, ऑर्डर बाय म्हणून एक क्लॉज असतो, मग त्याच्यात मग मी म्हणू शकतो की सेल्स ऑर्डर आय डी. याला जर मी रन केलं, बरोबर आहे ना. काय झालं, हां येस हे वाटतं, हां येस सेल्स ऑर्डर आय डी. हां, तर आता हे बघा, हा झालेला आहे म्हणजे चढते ते चढत्या क्रमात, म्हणजे जो काय आहे 59, 60, आता तुम्हाला दिसतं ना 61, 62 अशा पद्धतीने तो सॉर्ट झालेला आहे. याला जर उलट करायचं असेल, तर एक बाय डिफॉल्ट ही जी सॉर्टिंग असते ती असेंडिंग असते. त्याला उलटी जर करायची असेल आपल्याला, तर एक असं एक कीवर्ड द्यावा लागतो इथं, डिसेंडिंग. म्हणजे डिसेंडिंग म्हणजे काय, झेड टू ए टाईपचं जे असतं, किंवा रिव्हर्स रिव्हर्स सॉर्टिंग जी असते ती होते. त्यात आता बघा तुम्ही, बघा हा 45,265 हा आलेला आहे, आणि शेवटी जो असेल तो मगाशी जो होता 43,659 हा पहिल्यांदा आला होता.
तर 45,000 जो शेवटचा होता तो पहिल्यांदा आला. अशी आपण रिव्हर्स सॉर्टिंग करू शकतो. तर बाय डिफॉल्ट ASC असतं, म्हणजे असेंडिंग ऑर्डर असते, आणि जी आपल्याला जर करायची असेल स्पेसिफिक तर डिसेंडिंग आपण ही ऑर्डर स्पेसिफाय करू शकतो. तर अशा पद्धतीने हे काही स्टेटमेंट्स आहेत. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आज. हे महत्त्वाचं आहे. DML स्टेटमेंट जे आहे ते सिलेक्ट स्टेटमेंट, अपडेट स्टेटमेंट आणि डिलीट स्टेटमेंट याचे काही एक्झाम्पल मी तुम्हाला आज परत पाठवतो. काही एक्झाम्पल 2-3 टेबल बिझनेस रिअल टाईम टेबल जे असतात त्या टाईपचं काही मी डेटा तुम्हाला देतो आणि त्याच्यावरून तुम्हाला काही बिझनेसचे क्वेश्चन्स पण देतो. जेणेकरून तुम्हाला मी सांगेल की लेट्स से की काही टेबलचा डेटा आहे. तर मी आता इथं जसं केलं की पर्टिक्युलर 2011चे रेकॉर्ड्स रिट्रीव्ह केले. त्याच टाईपचे मी काही क्वेश्चन्स देईल ज्याच्यात तुम्हाला थोडंसं तुम्हाला हे इन्सर्ट, डिलीट, अपडेट वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा म्हणजे चान्स भेटेल की त्याच्यात ॲक्चुअली प्रॅक्टिस होईल तुम्हाला त्याची. ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी असतात. हे जे टेबल्स आहे इथे तुम्ही स्वतःहून थोडे एक्सप्लोअर करा. जे काय-काय करू शकतो आपण याच्यात. ह्या टेबल्समध्ये आपण कोणत्या-कोणत्या गोष्टी करू शकतो. आता इथं जे आहे की आता इथं तुम्हाला दिसतंय पर्सन फोन, फोन नंबर टाइप वगैरे हे जे आहे ते आता पर्सनचे रिलेटेड डेटा आहे. हे काय असतात? हे कसे आपण यूज करू शकतो? डेटच्या रिलेटेड काय-काय ऑपरेशन्स करू शकतो? हे पण बघू शकतात. आणि अ, त्या दृष्टीने आपण हे इन्सर्ट आपलं DML स्टेटमेंट आहे जे आहे ते करू शकतो. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत ह्या 2 गोष्टी क्लिअर पाहिजे, की ज्याच्यात क्रिएट कसं करायचं टेबल, त्याच्यात डेटा इन्सर्ट कसं करायचं, टेबलचं स्ट्रक्चर कसं अल्टर करायचं वगैरे, ट्रंकेट काय आहे, ड्रॉप काय आहे, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि इथे तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही क्वेशन्स वाटत असेल की काही गोष्टी समजल्या नाही, तर तुम्ही मला विचारू शकता. हां, कोणता? ऑर्डर बाय ना? कसं असतं ना, अल्टर ना? अच्छा. हां, आता अल्टर स्टेटमेंट आहे. लेट्स से आता अल्टर स्टेटमेंट मी एक टेबल क्रिएट करतो. आता तुम्हाला परत मी सांगतो. क्रिएट टेबल. मी आता काय करतो, एक अल्टर टेस्ट असं नावाचं एक टेबल क्रिएट करतो. आता मी याच्यात काय करतो ना, की मी याच्यात दोन, आता ही क्रिएट स्टेटमेंट आहे. मी याच्यात काय करतो ना, मी मला एक इथं म्हणायचं आहे की लेट्स से फर्स्ट नेम व्यारकॅर 10 साईजचं हे कॉलम क्रिएट केला. त्यानंतर एक लास्ट नेम व्यारकॅर याचं लेट्स से 20 साईज आहे. आणि अजून एखादा मी लेट्स से एम्प्लॉय आय डी असं एक इंटिजर किंवा लेट्स से हा इंटिजर हा एक फील्ड म्हणजे कॉलम मी क्रिएट करतोय. तर हा एक सिंपल टेबल मी क्रिएट करतोय. आता याच्यात झालं काय ना, की आता मी टेबल क्रिएट केला, पण मला असं वाटलं की मला जे काय करायचं होतं की ह्या एम्प्लॉय आय डीचा टाईप आहे ना, इंटिजर INT न ठेवता मला न्यूमेरिक ठेवायचं, म्हणजे थोडी साईज मोठी असेल वगैरे असं टाईपचं किंवा त्याची तर ते करण्यासाठी आपण अल्टर स्टेटमेंट यूज करू शकतो. अल्टर अल्टर काय करायचंय, अल्टर 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 टेबल अल्टर टेस्ट हा जो टेबल आहे आपला, आता हा जो टेबल आहे त्याच्यात मला चेंज करायचं आहे. तर काय करायचं आहे मला, तर जे म्हणतो ना आपण की आता इथं मी तुम्हाला हे जे हे दिलं होतं मी तुम्हाला, आता इथं रेफरन्स जो आहे तो मी ह्या स्टेटमेंटमध्ये त्याचं म्हणजे सिंटॅक्स वगैरे एकदम क्लिअर होऊन जाईल. इथे हे बघा, ॲड करू शकतो, ड्रॉप करू शकतो आणि चेंज डेटा टाइप करू शकतो. मग आता मला काय करायचं आहे नेमकं, आता चेंज करायचं आहे ना डेटा टाइप, तर आपल्याला हा अल्टर कॉलम हे पर्टिक्युलर याचं चेंज करायचं आहे. मग मला काय करायचं आहे, तर इथे जे आहे अल्टर कॉलम, ते कॉलम कोणता चेंज करायचा आहे मला, त्याचा जो एम्प्लॉय आय डी आहे त्याचं मला काय करायचं आहे, न्यूमेरिक हा डेटा टाइप करायचा आहे. एवढंच करायचं आहे मला. तर आता मी याला रन जर केलं, आता सध्या बघा याचा डेटा टाइप जो आहे तो आपला इथे बघू शकतो की आपण हा टेबल जो क्रिएट केलाय अल्टर टेस्ट आहे ते, तो सध्या कोणता डेटा टाइप दिसतोय, आता इथे कॉलम्स आहे तर ते आहे ते एम्प्लॉय आय डी INT नल हा आहे. जर याला मी रन केलं तर हे चेंज झालेलं आहे का नाही, चेंज झालाय का नाही ते बघायचं आहे आपल्याला. तर मी याचा न्यूमेरिक डेटा टाइप केलाय आणि याचा जर बघितला तर इथं बघा न्यूमेरिक
डेटा टाइप चेंज झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो अल्टर स्टेटमेंट. आता याच्यात अल्टरमध्ये आपण ॲड पण अजून एक करू शकतो की लेट्स से अल्टर टेबल ॲड कॉलम. एखादा कॉलम मला ॲड करायचा आहे एक्स्ट्रा, की लेट्स से सॅलरीचा कॉलम ॲड करायचा आहे. मग मी त्याला म्हणतो की डेसिमल 10,2 असं करायचं आहे. सॉरी, इथं ॲड कॉलम देत नाही आपण जेव्हा ॲड करतो कॉलम तेव्हा. आणि जर मी फक्त हे ॲड केलं आणि त्याच्यानंतर मग मी याला रिफ्रेश केलं तर आपला चौथा कॉलम पण ॲड झालेला असते ते बघा, सॅलरीचा. तर हे जे आहे ते अल्टर स्टेटमेंट आहे, जे की आपण टेबलचं स्ट्रक्चर आहे ना ते चेंज करण्याचा प्रयत्न करतो, किंवा जे काही असेल ऑलरेडी टेबल क्रिएटेड आहे त्याच्या हे का गरजेचं असतं की ज्यावेळेस बिझनेस काही डिसिजन्स घेतात. बऱ्याच वेळा जेव्हा रिअल टाइम प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस अशी काही कामं येतात की आता मी पण केलेले आहे बरेच की काहीतरी बिझनेस डिसिजन चेंज होतो आणि ते डेटा टाइप चेंज होतात त्यांचे. म्हणजे टेक्स्टचा फॉर्मॅट आहे ना तो न्यूमेरिक होतो. असे काही पण होऊ शकतात. मग त्यावेळेस आपल्याला हे अल्टर स्टेटमेंट यूज करावं लागतात. आणि हे बऱ्याच वेळा आम्हाला असे छोटे-छोटे मोठे कामं येत असतात. म्हणजे प्रोजेक्टमध्ये जेव्हा रिअल टाईममध्ये प्रोजेक्टमध्ये काम करतो त्यावेळेस. त्यावेळेस असे हे अल्टरेशन टेबल आपल्याला कमांड रन करावं लागतात. टेबलवरच वर्क होतं, म्हणजे टेबलचं स्ट्रक्चर बेसिकली त्याच्यावर आपण यूज करतो. हां, इंटरनली होतं ना, म्हणजे इंटरनली म्हणजे मला समजलं नाही तुमचा क्वेश्चन, की आता आपण टेबल स्ट्रक्चरवरती काम करतो. टेबलचं कॉलम वगैरे चेंजेस करतो. परंतु इंटरनली म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे की? नाही, नाही, डेटा नाही चेंज करत. डेटा चेंज करण्यासाठी आपण हे अपडेट स्टेटमेंट वापरतो. हे जे मी मगाशी घेतलं ना ते, कुठे गेलं ते अपडेट? हां, हे अपडेट. जे काही डेटा चेंजेस आहे ना, त्यासाठी अल्टर नाही वापरलं जात कधी. फक्त हे अपडेट स्टेटमेंटच आहे. हे महत्त्वाचं आहे अपडेटमध्येच. बाकी काहीच होत नाही. म्हणजे अल्टर आणि अपडेटमध्ये तो फरक आहे. अल्टर फक्त टेबलचं स्ट्रक्चर चेंज करणार. डेटाला काही हात नाही लावत ते कधीच. हो, हो, हो.